एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण शिवसेनेचे सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आलेत। सत्ता स्थापनेपर्यंत नगरसेवक हॉटेल्समध्ये राहणार आहेत। मनपासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स सध्या सुरू झालेलं आहे। मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे। तर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना बांद्रा ताज लँड्स एंडला येण्याचे आदेश देण्यात आलेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व निवडून आलेले नगरसेवक बांद्राच्या ताजमध्ये येणार आहेत। तर शिवसेनेचे नगरसेवक ताजमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। शीतल म्हात्रेंनी सगळ्यांचं स्वागतही केलेलं आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी। शिंदे सेनेचे जे विजयी नगरसेवक आहेत ते सध्या ताजमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। आता नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। विजयी नगरसेवक तरी मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मनपासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे। या विजयी नगरसेवक ताजमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। बांद्राच्या ताज हॉटेलमध्ये सगळ्या नगरसेवकांना ठेवण्यात येणार आहे। तर यावेळी शीतल म्हात्रे या विजयी नगरसेवकांचं स्वागत करत असल्याचं पाहायला मिळतंय। नगरसेवक फुटू नयेत याची खबरदारी शिंदे सेनेकडून घेतली जाते। आपण पाहतोय सत्ता स्थापनेपर्यंत नगरसेवक आता हॉटेलमध्येच मुक्कामी असणार आहेत। मनपासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे। एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतलेला आहे। आणि यावेळी आता एकनाथ शिंदेंचे विजयी झालेले सगळे नगरसेवक वांद्रेच्या हॉटेल ताजमध्ये मुक्कामी असणार आहेत। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच सत्ता स्थापनेपर्यंत नगरसेवक हॉटेलमध्ये राहणार आहे। शिंदेंचे सगळे नगरसेवक जे विजयी झालेले आहेत ते सगळे ताज इथं पोहोचायला सुरुवात झालेली आहे। वांद्र्याचं ताज हॉटेल तिथं आता ते मुक्कामी असणार आहेत। एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी। एकनाथ शिंदेंचे जेवढे नगरसेवक विजयी झालेले आहेत त्यांना सगळ्यांना वांद्र्याच्या ताज हॉटेलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि आता ते सत्ता स्थापनेपर्यंत तिथंच मुक्कामी राहणार असल्याचं सुद्धा कळत आहे। नक्कीच काही वेळापासून आपण हे बघतो आहे की सगळे जे विजयी नगरसेवक आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते आता जे आहे ताज लँड्स एंडला इथे यायला त्यांची इनफॅक्ट सुरुवात झाली आहे। सगळे इथे पोहोचले आहेत। शीतल म्हात्रे जे की डेप्युटी लीडर पण आहेत शिवसेनेचे, ते इथे प्रत्येकी विजयी नगरसेवकांचं स्वागत करून जे आहेत ते इथे सगळे नगरसेवक इथे पोहोचत आहेत। काहीच वेळात राहुल शेवाळे जे दुसरे एकनाथ शिंदे गटाचे जे लीडर आहेत ते इथे पोहोचणार आहेत। बरोबरच आपण हे सुद्धा बघतो की कशा प्रकाराने संध्याकाळी जी आहे या सगळ्या विजयी नगरसेवकांची एकत्रित एक बैठक होणार आहे। या बैठकीत एकनाथ शिंदे यांचा साधना संवाद होणार आहे। या सगळ्या नगरसेवकांबरोबर एकनाथ शिंदे स्वतः इथे संध्याकाळी उपस्थित असतील हे समजून येत आहेत आणि ते सगळ्या विजयी नगरसेवकांशी संवाद साधणार आहे हे जे आहे समजून येत आहे। मुळात नुसतं महानगरपालिकाचीच बैठक नव्हे तर 2 दिवसासाठी म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे सगळे नगरसेवक इथे असणार आहेत आणि बरोबरच नुसतं महानगरपालिकाचेच नव्हे तर जिल्हा परिषदाची पण बैठकी इथे पार पडणार आहेत हे समजून येत आहे। मुळात ज्या प्रकाराने एका हॉटेलमध्ये सगळ्या नगरसेवकांना ठेवलं गेलं आहे किंवा 2 दिवसांसाठी त्यांना इथे ठेवण्यात आलं आहे त्यावरती खूप प्रश्न निर्माण होत आहेत। मुळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सगळ्या नगरसेवकांची कुठे ना कुठे भीती आहे का, पोचिंगची भीती आहे का, त्या सगळ्यांच्या संदर्भात जे एक प्रश्न निर्माण होत आहे आणि म्हणून सगळ्या नगरसेवकांना 2 दिवस इथे हॉटेलमध्ये ठेवण्यात आला आहे का हा प्रश्न नक्कीच निर्माण होतोय। निश्चित धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।